हा आवरलं बाई. हे ना इथं इथं नाही पाहिजे, इथंच पाहिजे. बरोबर आहे. हा माणूस ना कुठे ठेवत राहते किती का सांगा. घर कसं नीट नेटकं स्वच्छ असलं की कसं चांगलं वाटते. यांनी काय आहे, कोणी आलं तर यांनी थोडी म्हणते की कसा पसारा आहे, कोणी बाईलीच म्हणते की किती पसारा आहे. तशी तर मम्मी म्हणत येतात, रश्मी तू पसारा आवरतच नाही. मी पसारा करतच राहतात. मम्मी मला म्हणतात आता ना सगळं या खोक्यात भरून ठेवलं, बरं झालं. चला आता खोका उचलून ठेवतो, जाय तिकडे. हे जुने पुराणे चष्मे काय जमा केले? हा नवीन चष्मा आहे कायचा? नाही नाही, याच्यात कशाला आला असता, इथं थोडी असता चष्मा. तो त्यांच्या जवळच अशी, हा जुनाच अशी. जाऊ दे, येऊन ठेवून देतो वर. आता ना असं करते, घरी नसले ना दुपारी काय करते, कचरावाला आला की सगळं फेकूनच देते. आता बंद पडेल घड्याला, काही काम आहे काय, बंद पडेल घड्याला याचा तर काटाही मोडला तरी त्याच्यात ठेवतात, फेकूनच देत नाही बे हा माणूस. हे चष्मेचं काही काम आहे का बाई बाई, 3-3 चष्मे याच्यात. आता ना थांब, येऊ दे त्या गाडीवाल्याले. कचरा सगळं कचऱ्यात टाकून देतो, जाय तिकडे. आता घरी येतात, आता काही टाकत नाही. हा चष्मा नवीन आहे? नाही ना, नवीन कशाला, जुनाच आहे हा. जाऊ दे, ठेवून देते वर. अजून दिसलं ना तर काढून घेतील, दिसलं तर मग टाकूच नाही देते. म्हणजे बापरे माझं सामान आहे फेकू नको. त्याला दिसलं नाही ना की मग काही लक्ष राहत नाही का बरे. रश्मी, बाई बाई आले बाई, लवकर उचलून ठेवते, नाही याच्यात अर्ध सामान काढतात ते, फेकूच देणार नाहीत मला. लवकर उचलू दे. अरे बापरे, काय झालं रश्मी, काय म्हणलं? काही नाही, इकडे येऊ नका. काच आहे तिकडे. अरे रश्मी, ते जाऊ दे, ते काय रिकामे धंदे करत राहतं. काय फोडलं ते, उचल व्यवस्थित काच राहतं, पाय गेले जातील. अरे तुला माझा चष्मा दिसला का रश्मी? चष्माच नाही दिसून राहिला माझा. चष्मा म्हणजे तो नवीनच होता वाटते. मी म्हटलं होतं नवीन आहे. नाही, चष्मा नाही दिसला. का बरं, चष्मा कुठे गेला? चल रश्मी, नाही तर आता तू शिवाई खात, लपाई खात. चष्मा नवीनच होता, तो फुटला. याच्या काय टाकून दे लवकर. येऊ नका, इकडे काच आहेत. चष्माच नाही दिसून राहिला. मी इथं या टेबलवरच रात्री लिहिलं, तिथं काढलं ना. सकाळी मी लावला होता ना वाटते, का माझं लक्षातच नाही येऊन राहिलं. माझा चष्मा कुठे गेला? तुला माहिती मला चष्म्याशिवाय जमत नाही. चष्मा म्हणजे कुठे ठेवला होता तुम्ही? इकडे टेबलवर ठेवला होता का? या टेबलवर होता का? बाई रश्मी, तो नवीनच चष्मा होता. या टेबलवर चष्माच नव्हता. अगं हो ना, ते काय केलं मी, माझ्या फाईल नव्हत्या का त्या ह्या जुन्या. तिकडे नका जाऊ. ते दांडी दिसते, ते दांडी नाही ना. चष्म्याची फ्रेम तर तशीच आहे, काच फुटला. पण काय फोडलं ते, एवढं काच केली का? डोकं नाही का ग तुला? एखादा पाया घेत घुसला तो काच तर जमा करते. मी करते ना, तुम्ही जा बाय. तुमचा चष्मा खाली ठेवला असेल तुम्ही. काही बोलते का ग? मी इथं त्या फाईला पाहिल्या माझ्या रात्री आणि इथंच ठेवला. सकाळी मी लावला होता, नाही लावलं नाही ना. सकाळी उठून रश्मी मी लावलाच नाही चष्मा. सकाळी उठलं, पप्पानी मला आवाज दिला, तसंच मी खाली गेलो. मी ब्रशच तास खालच्या बाथरूम मध्ये केला, तिकडच तर आहो मी चष्मा लावलाच नाही आज. इथंच असेल माझा चष्मा. मेली रश्मी, तू फ्रेम दिसते चष्म्याची. नाही मला माहिती आहे ना, मी आता सगळं आवरलं, तिथं चष्माच नव्हता. हे काय घड्याळाचं काय? चला तुम्ही तिकडे. ते माझे जुने घड्याळ आहेत, म्हणजे लहानपणीचे. ते ना मी आणले होते, असं सांभाळून ठेवले होते. म्हणजे तुमच्यासारखी सवय आहे ना मला. चला काच रुटीन ना. चला तिकडे, उगाच बसा लागेल. माझ्या पायाला रुटीन नाही तर चला. ये बॉ इकडे. तुमच्या सोबत राहून मला पण जुन्या वस्तू सांभाळून ठेवायची सवय झाली ना, म्हणजे आवड झाली. मी पण आता भंगार सुद्धा फेकत नाही, ते पण जमा करून ठेवते. तुमच्या सोबत राहून तुमची सवय लागली ना, तर मग मी काय केलं, माझे जुने घड्याळ होते ना लहानपणीचे, ते पण आणले होते. ते ना आज चुकून ना फुटलंच ते. तुमचं काहीच नव्हतं त्याच्यात, चष्मा तर अजिबात नव्हता. नवीन चष्मा असता तर मला दिसला नसता का? तर माझा गॉगल होता, म्हणजे मी चौथीत होती तेव्हा बाबाने मला किडवीच्या जत्रेतून घेऊन दिला होता गॉगल. त्याचा आहे ते. तुमचा चष्माच नाही इकडे. अरे वा, पण काय फायदा, सांभाळून ठेवलं नाही, काय फोन टाकलं. जाऊ दे, फेकून दे. पण अशा वस्तू रश्मी फेकायच्या नाही कधी. ते कोणती वस्तू कधी कामात येईल सांगता नसते येत. छोटी गोष्ट असते, ती सापडत नाही वेळेवर. म्हणून कोणती जुनी वस्तू असो, कशाची जुने पार्ट असो, ते ना सांभाळून ठेवले पाहिजेत. कधी काढी कामात पडते. बरं जाऊ दे, माझा मेन चष्मा दाखव, नाही तर मला आज कामावर जाणं सोडून द्यायला घरीच बसा लागेल. तुम्ही माहिती मला बिना चष्म्याचं काही दिसत नाही. शोध बरं माझा चष्मा लवकर. त्याचा आता मी अंत केला. आता त्याचा अंतविधी करतो आणि त्याला जल अग्नी न देता आता मी त्याला डस्टबिन अग्नी देऊन देतो, डस्टबिन मध्ये टाकून देतो. डस्टबिन मध्ये नाही टाका लागेल, हा माणूस तर डस्टबिन मध्ये जाईल शोधेली, काही सांगताच नाही येत. आता मला ते पन्नीत बांधून सज्जावर टाका लागेल आणि गाडीवाला आला कचऱ्यावाला की पटकन जाऊन तेवढं कचऱ्याच्या टाकून द्यायला लागेल. चष्मा हे पहा, मी काय म्हणते, मी तुम्हाला नेहमी म्हणते ना की 2 पेअर ठेवल्या पाहिजेत. एक हरपला तर एक पाहिजे, माहिती ना आपल्याला, आवश्यक आहे. बिना चष्म्याचं काही दिसत नाही. मी म्हणते पहा, आजच जा नवीन चष्मा बनवून आणा. तसंही कामच पडणार आहे. 2 दिवसांच्या 8 दिवसांचा चष्मा तर झाला बिचारा. गेलेली वस्तू कधी परत येत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा आणि तेव्हा आणि, पण आज माझा चष्मा दिसू दे मला. का मी का बिना चष्म्याचा का घरी राहू का?
आज माझं प्रेझेंटेशन आहे. तुला माहिती आहे मला चष्म्याशिवाय दिसत नाही. माय काम पडलं ना मी सगळं शोध पहिले शोध ते सगळं पळू दे तिकडे. माझा चष्मा शोध पहिले कुठे गेला तर. मम्मी माझा चष्मा दिसला का ग? झालं रश्मी आली तू आता. लवकर या चष्म्याची विल्हेवाट लाव. नाही तर आता शिव्याची लाकडीच भेटते तुले. मोहिनी तू ते बाकीचे पापड ते वाळू घाल ना. हा आणि हे इकडे वाळू घालले ते जमा कर. लय वाहिले की नाही मग हे कोडे होतात ते. एकावर एक ठेव साजरे मग साजरे राहतात. नाही तर मुलं फुकतात आणि लगे हे कोडी होतात. आई मला वाटतं बस झाले करायचा. आता 6 किलोचे झाले तर आता ना तसा गॅप घेऊ. काहून कंबर दुखून राहिली का कवा? बाई तर म्हणत की 8 किलोचे पुरे लाटू मग 2 किलो राहिला ना मग पीठ. हो बाई मोहिनी मागच्या वर्षी पुरा आली ना. आता महिना झाला घरचा पापड सरला होता ना. मागच्या वर्षी बी आपण 7 किलो केलते पुरले नाहीत ना बाई ते. मग आता तुम्हा दोघीलाच तर लय लागतात माय बाई. तर आता लागतातच बाई. पाहुणे रावणे चालूच राहतात आपल्या घरी. जेवण खावणं पापड भाजाच लागते. पावन सारखेला की पापड तयास लागते. एका बरी माता मोडशील नाही रमाय तर मग डबल बसणं अजून जीवारीन. आणि ऊन तपलं की तर माय मग उन्हाचं तर काय म्हणा बाई आपल्याच्यानं नाही होत बाई लाटणं. आता कसं जसं ऊन कमी आहे तर होऊन जाते. एक म्हणजे लेकरं राहून राहिले नाही लय महत्वाची गोष्ट ना. लेकरं साजरे आहेत. रश्मी पायच्या लेकराचे अंग काय करून राहिले? खेळून राहिलो आम्ही. आनंदा कोण आहे? मम्मी पहा ना तुम्ही बोलले तर तिकडे मान करू पाहिजे. कोण नाही तिकडे कोण नाही तिकडे कोण नाहीये. भूर गेले सगळे. आपण जाऊ घरी जायचं नाही तिकडे. पाहा मम्मी तुमचा आवाज आला तर लागेल. निघालो होतो तिकडे. राहू देव माय आणू इकडे इकडे आणि धिंगाणा करीन तो. काय कसं पाहिजे? आनंद काय करू राहिला मा बाबू? बाई काय करते बाई? दीदी झोपली आणि दादाला काही झोपा येत नाही. आणि दीदी मस्त झोपली आणि दादा काय करते? काकूले त्रास देते. झोप काकू बी झोपते. मग रश्मी ते पाळण्यात टाक नाही तर झोके दे. तू झोप त्याच्या जोड. जाय झोके देत राह. तो झोपला की तू झोपून राह. नाही होत आई मी नाही झोपत. मला कुठे झोप आली नाही. याला झोपू का मग आता? चल आनंदा चल झोपायला चल. मग मी पापड लाटू लागतो. माय बाई हे तर बल्ली गेलो माय. ते लेकरालेच बाबू एक जण लेकरातच पाहिजे. लेकर वाड्याच्या घरात सारे सारे बसताना पापड लाटत लेकर काय करतील मग? त्या लेकरालेच बागो माय. तू जाय बाईला झोका दे. उठली नाही पाहिजे त्याने दोघं तुला सुचून देतील. झाला आता उलसा कसा राहिला. किती राहिले हो बाई महिनी उंडे किती राहिले? आई किती येतो त्याच्यात? काही नाही 25-30 राहिले. आता बरं कोण होतात. जीवा राहिला का? चहा की देऊ का करून काही? ब्रेक भेटते मग तुम्हाला. बहिणी ताई तुम्ही जाणार नाही तर आनंदाचा थोडा वेळ. मी लागते थोडा वेळ. पाय गडून आला असेल ना कंबरी दुखते बसून बसून. हो तोल्या मोहिनी ताईले 80 वर्षाची तिची कंबर दुखते नाही. आणि आम्ही दोघी म्हाताऱ्या बुड्या सकून पासून पहिले बसलो ना का येईन बाई. मोहिनी किती मागून आली. पण पहा ना मोहिनी ताईची कंबर दुखते ना आमची. आमच्या याच्यात काय इलेक्ट्रिक बसेल आहे का स्प्रिंग बसवेलाय? आमचं नाही दुखत. बाई त्या दोघी बरोबर एकमेकीची बाजू ओढतात. मोहिनी करते रश्मीले तू आराम कर. रश्मी करते मोहिनीले तू आराम कर. दोघी आराम करा. नामा बुडाईले कामाले लावा. वाव येईन बाई कशा शक्य आहेत पोरी. आता तुम्हीच पहा माय तुमच्या पोरीले मी काय म्हणेन तर तुम्हाला राग याव म्हणून मी काही म्हणत नाही माय. पण तुम्हीच पाहा तुमच्या मायनच म्हटलं शक्य हा म्हणून तुम्ही. नाही आम्हाला तुमची कदर येते. पण तुम्ही अनुभवानं मोठे आहा ना. तुम्ही करेल आहे खूप सारं म्हणून असं वाटतं की तुम्ही करू शकता. बरं आता मी काहीच नाही म्हणू शकत त्याच्यात. सगळ्या जणी एक एकदा उठा. मी सगळ्याच्या जागेवर एक एकदा बसते. तुम्ही जरा पाय मोकळे करा. मी तोपर्यंत तुमच्यासाठी चहा करून आणते. ठुई चहा पेला जसं बरं तरी वाटी. हो आत्ता बनवते. मग कशी सांग बाई पापळा होऊन जाते. अव जराशी बाजून जाणं. गेले पापड गेले. रश्मी काल आली माय. तो शिंगरभर चाका नाही पाहिजे आम्हाला. घेते मोडते तू आता. बाई ओले काय तू. आनंद अरे ते आजी मारते आता. मोडले पापड माय. तू आनंदाचे जोग बाई व रश्मी पाय दिले पापडाईवर कशी व उचल तरी उचल. अरे आनंदा तुला तर मला बोलले भेटून राहिले. मम्मी तो बघा जाऊन झोपला तर ती. अहो भयाने उचललं त्याने. मोहिनी उठ. ही रश्मी पायते मस्त. अहो आमचं कंबळलं मोडलं व सकून पासून लाटू लाटू. आनंदा जर पळ नाही तर आता ह्या बुड्या बेलना फेकून मारतात आपल्याला. अरे सकाळपासून पापड लाटून राहिले ते त्याचं कंबळलं मोडलं ना. आता ते आपलं कंबळलं शेकतील ना. थांबा तुम्ही आता दोघं येतात ती. का व रश्मी तुला मजा वाटून राहिली नाही? तू एवढाले पापड मोडून राहिला. या लाट बरं लाट. मोहिनी चल उठ आता. बाई उठा. या रश्मीला लाटायला लावा सारे पापड. तिला मजा